2 पाहुणे कलाकार आता इकडे येणार आहेत. ते कशासाठी आलेत हे आपल्याला नंतर कळणार आहे. पण हा सगळा माहोल बघून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा काहीतरी सादर करणार. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात संजय खापरे आणि अनिकेत विश्वासराव. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. चवायला तू कोण? तस्कर है कोयबा. अल फायदा हल काय फायदा. मुजाहिदीन. अतिरेकी नाही, आपण हवालदार आहे. अरे रे हवालदार आहे. अरे मोजा हे दिन झालेत आमचे. बुलेट प्रूफ जॅकेट सोडा, बुलेट प्रूफ जॅकेट सोडा, साधे मोजे देईन असे झाले. मुंबईतल्या रस्त्यांपेक्षा आमच्या मोजांना खड्डेच जास्त पडलेत. अहो मोजाना नाही, मोजणे पलीकडे गेले धुळे बॉक. अहो मोजाना धुवायचा असतो असं म्हणतोय मी. अहो मोजा रोज धुवून त्याला भॉक पडली आहे. धुतले तरी फाटते, नाही धुतली तरी असू दे असू दे. इथे काय गस्त घालताय का तुम्ही? मग रस्त्यावर उभं राहून काय दस्त घालतोय मी? अहो मुंबईत तेही रस्त्यातच होतं. अहो मुंबईच रस्त्यावर आली इकडं. अरे ये शहर ही ऐसा है, यहाँ पे सब सवा शेर है. शेर बाजार. यहाँ पे असली शेर है बेजार. लक्ष्य द्या. यहाँ पे असली शेर है बेजार, लेकिन मरने दो, लेकिन मरने दो. वधार रहा है ना शेर बाजार. वा, एक हवालदार असून ह्यांची हिंदी गृहमंत्र्यांपेक्षा चांगली आहे. नुसतं भाषेवर कमांड असून उपयोग नाही हो, डिपार्टमेंटवर कमांड पाहिजे. नाही तर बाबा गातो गाणी आणि दादा ऐकतच नाही. आणि दादा बोलला की आपण बोलतो दादा बोलतो. अरे पण दादा बोलतो पण आबा का ऐकतो? अरे मी तुझं काय ऐकतो ते कळत नाही मला. कळलं नाही रे काय बोलले ते? काय कळलंच नाही. अशीच आपल्या सरकारची गत आहे, काय कळतच नाही. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आणि जनतेचं रक्षण करणं कोणाच्या हातात नाही. एवढा शेर संपला. संपला. खरं सांगतो, पोलिसाच्या शब्दावर कोणाचा विश्वासच राहिला नाहीये. अहो आमच्या बायकोचा आमच्यावर विश्वास राहिला नाही तर. सकाळी निघताना तिला बोललो मी संध्याकाळी परत येईन, त्यावरती हसली. म्हणजे मी संध्याकाळी परत येईन याच्यावर तिचा विश्वासच राहिला नाही हो. तो तर आता कुणाचाच नाही राहिलाय. तुमचा माणूस समोर दिसतोय तोपर्यंत तुमचा, एकदा गेला की गेला. पण तुम्ही तुमची ओळख नाही सांगितली हो. तुम्ही ओळखा भाऊ. तुम्ही पॉलिटिशियन आहात का हो? पॉलिटिशियन विदाउट सिक्युरिटी. आयला ते पण खरं. इथे जनतेलाच नाही सिक्युरिटी, पण 3rd डिग्रीच्या राजकारणाला एकदम Z डिग्रीची सिक्युरिटी लागते. कसाब खातोय तिकडे खिमारोटी आणि राष्ट्रभक्तांच्या हातात करवंटी. मला सांगा तुम्ही राजकारणी नाहीत तर हा गुंड आहात. एकच उत्तर दोनदा देऊ. म्हणजे तुम्ही सामान्य माणूस आहात. मी सामान्य माणूस नाहीये, अतिरेकी आहे मी. अतिरेकी. मानवी बॉम्ब. मानवी बॉम्ब ना. मग तंबाखू काढा इकडे. तुम्ही मानवी बॉम्ब आहात का? का असं करताय हो? का एवढ्या सुंदर देहाच्या चिंधड्या करायला निघालात तुम्ही? अहो तरुण आहात, अजून मोठं करिअर आहे तुमचं. का उगाच स्वतःच्या आणि या निष्पाप जीवांची हत्या करायला निघालात तुम्ही? असं नका करू. तुम्ही माझा ऐका. तो बॉम्ब काढा. बॉम्ब कुठे ठेवला तो काढा, माझ्या छाताडा लावा. मी इथं कुठेतरी लांब जातो आणि स्वतःला उडवून टाकतो. नाहीतरी आमच्या जगण्यात काही राम राहिला नाही हो. काढा काढा. तुम्ही बघत बसून टिकटिक वाढायला लागली इकडे. माझी पण इथे टिकटिक वाढायला लागली. काढा 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 लवकर. एवढा पगारात नाही भागत हो आमचं. आमची बायका पोरं आशेने बघत राहतात आमच्याकडे. आणि आम्ही चिरीबिरी घेतली की पोलीस लाच घेतात म्हणायला मोकळे होतात लोक. तर आम्हाला राहायला घर नाही. राहायला आम्ही वसई नायगावला आणि ड्युटी दादर नायगावला. घरी पोचतो तेव्हा बायको असते पेंगाळलेली आणि वाट बघून झोपलेल्या पोरांची स्वप्न डोळ्यातल्या डोळ्यात रेंगाळलेली. आणि 2 नंबरचे धंदेवाले उभारतात माडीवर माडी.
आणि खुणी गुंडांना मिळते दिमागदार लाल दिव्याची गाडी. आम्हाला माडी नको, गाडी नको, आम्हाला काय पण नको. आम्ही आहोत तसे बरे आहोत. आता आमच्या काही माणसांनी आमचं खातं बदनाम केलंय, आम्हाला मान्य आहे. पण आमच्यासारखी काही प्रामाणिक माणसं आहेत ना, ते जीवाला जीव देतात नाही. आम्हाला काही नको तुमच्याकडून, आम्हाला फक्त तुमची पाठीवरती शाबासकीची थाप हवी आहे. मग बघा आमचा ताट राहील का ना. सर, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी आणि एक सॅल्यूट मुंबई पोलिसांसाठी. विचारूयात परीक्षकांना हा ऍक्ट कसा वाटला. रेणुकाताई. फारच अप्रतिम प्रस्तुत केला. खूप चांगला लिहिलेला ऍक्ट आहे हा. आणि त्याच्या शेवटी जे काय तुम्ही इमोशनल केलं ना, ते खरंच म्हणजे आजची जी स्थिती आहे तीच मला वाटतं फक्त लढ म्हणा ह्यातून बाहेर येणार आहे. आणि खरंच आतुरतेने वाट पाहतोय आम्ही सगळेच त्याच्यासाठी. निर्मितीताई. थँक्यू. मला असं वाटतं की फक्त लढ म्हण या सिनेमाचे प्रोमोज मी आत्तापर्यंत बघत आले, पण त्याच्यावर कडी करेल असा हा प्रोमो तुम्ही सादर केलात. अप्रतिम ऍक्ट सादर केलात तुम्ही दोघांनी. आता खरंच मला मनापासून वाटायला लागलंय कधी एकदा सिनेमा येतोय आणि मी तो बघणार वा. आहे. या. तर ज्या सिनेमाची सगळेजण आतुरतेनं वाट बघतायत, फक्त लढ म्हणा, येत्या 5 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय. त्यात तुम्हा दोघांच्या खूप महत्वाच्या भूमिका आहेत. तर आम्हाला सांगा की सिनेमा नक्की काय आहे, म्हणजे सगळं नको पण थोडक्यात. फक्त लढ म्हणा 5 ऑगस्टला तो प्रदर्शित होतो आहे. या फिल्मबद्दल सांगायचं झालं तर म्हणेन की मी कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. आणि एक सामान्य माणूस लढायला बाहेर पडतो घराच्या, तेव्हा काय तो करू शकतो हे या चित्रपटात सर्वांना बघायला मिळेल. आणि सगळ्यांमध्ये ही भावना येईल की फक्त लढ म्हणा. वा. तर उद्या ही फिल्म सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होते. बघायला विसरू नका, फक्त लढ म्हणा. आणि मी तुम्हा दोघांनाही विनंती करतो की प्लीज आता आमच्यात बसून ही सगळी मजा लुटा. Sure. जोरदार टाळ्या. थँक्यू. Boo, bye, boo, bye, boo.